नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा जो विषय आहे FSI शुड बी अबॉलिश्ड किंवा कॅन्सल्ड. FSI शुड बी अबॉलिश्ड और कॅन्सल. द FSI म्हणजे काय? फ्लोअर स्पेस इंडेक्स. पर्टिक्युलर एका जागेवर एक पर्टिक्युलर FSI अलॉट होतो ॲज पर द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट काय करतं? FSI पर्टिक्युलर जागेवर एक पर्टिक्युलर FSI काय होतो? अलॉट होतो. ठीक आहे, ही कन्सेप्ट काय वाईट आहे अशातला भाग नाही, परंतु या FSIमुळे घराच्या किमती एवढ्या वाढल्यात की त्या सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. या FSIमुळे घराच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत की त्या सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेले. तर माझं संशोधन किंवा माझा रिसर्च हे सांगतो की FSI जो आहे हा फ्री करावा, कॅन्सल करावा. मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी FSI हा फ्री करावा. काही FSI ही एक इंजिनिअरिंग किंवा सायंटिफिक कन्सेप्ट नाही आहे. FSI ही इंजिनिअरिंग, सायंटिफिक आणि मॅथमॅटिकल कन्सेप्ट नाही आहे. मी आज ना उद्या FSIला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहे. FSI ही जी स्कीम आहे ना, याला मी सुप्रीम कोर्टामध्ये आज ना उद्या चॅलेंज करणार आहे. आणि FSI माझं म्हणणं एवढंच आहे की काही इंजिनिअरिंग, सायंटिफिक, सोशल पॅरामीटर वापरून FSI ही जी कन्सेप्ट आहे ही गव्हर्नमेंटनी कॅन्सल करायला पाहिजे. कारण FSIमुळे महागाई वाढते. FSIमुळे महागाई वाढते, घराच्या किमती वाढतात, ते सर्वसामान्यांना च्या आवाक्यावर घराच्या किमती होतात. ते आता त्याला जे कारण सांगितलं जातं ना की मूलभूत सुविधावर ताण. अहो, मुंबईसारख्या ठिकाणी 1.5 करोडपेक्षा जास्त लोकसंख्या या मुंबई शहराने अक्युमुलेट केलेली. किती ताण येत असेल त्या मुंबई शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर, त्याचा विचार तुम्ही केलेला आहे का? आणि घराच्या किमतीबद्दल तुम्ही असा विचार करता? काही सोशल, इंजिनिअरिंग, सायंटिफिक पॅरामीटर वापरून, माझं म्हणणं स्पष्टच आहे आणि हे मॅटर घेऊन मी कोर्टामध्ये आज ना उद्या जाणार आहे. काही इंजिनिअरिंग, सोशल, सायंटिफिक पॅरामीटर वापरून FSI फ्री केला पाहिजे, फ्री करावा. यात बिल्डरचाही फायदा आहे, लोकांचाही फायदा आहे आणि गव्हर्नमेंटचा फायदा आहे. गव्हर्नमेंटनी आपला निगेटिव्ह अप्रोच कॅन्सल करावा. त्याच्याविषयी एक रिपोर्ट बनवून मी थोड्या दिवसात गव्हर्नमेंटला सबमिट करणार आहे आणि कोर्टातही सबमिट करणार आहे. थँक्यू, धन्यवाद.